आजच्या मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया अतिशय दुःखद बातमीनं. ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं वृद्धापकाळानं आज निधन झालं. त्यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या राहत्या घरी विजया मेहता यांचं निधन झालं. अवघ्या मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा पसरवणारी ही बातमी आहे. मराठी नाट्यसृष्टीत, मराठी मनोरंजन विश्वात बाई या आदरार्थी नावानं ज्यांचा परिचय करून दिला जायचा, ज्यांना हाक मारली जायची, ज्यांना साथ घातली जायची, त्या विजया मेहता आता त्या अभिनेत्यांसमोर, अभिनेत्रींसोबत नाही आहेत. हे कदाचित त्या सगळ्यांसाठी न पचवता येणारं दुःख आहे. आणि आत्ता आपल्यासोबत या क्षणी आजच्या जमान्याची एक सशक्त अभिनेत्री मनवा नाईक आहे. मनवा, नमस्कार. बाई गेल्यात हे दुःख पचवणं खरंच कठीण आहे, पण या क्षणी तुझी पहिली प्रतिक्रिया. बाईंचा आणि आमचा अगदी घरगुती संबंध होता. म्हणजे आमच्या घरी यायच्या, माझ्या आजी आजोबा, आई वडिलांबरोबर अतिशय जवळचं नातं होतं. माझ्या आईसाठी त्या गुरुस्थानी होत्या. मी त्यांचे वर्कशॉप्सही केलेले होते. त्यामुळे फारच दुःखद बातमी आहे. अतिशय मोठ्या दिग्दर्शिका, वी लॉस्ट अ लेजेंड असं मी मनवा, मला ते आठवतं, रवींद्र नाट्य मंदिर मधल्या वर्कशॉपमध्ये, शिबिरात बाईंनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्याला तूही तिथे होतीस. नेमकं या पिढीला बाईंनी मार्गदर्शन करणं हे खूपच मोठी गोष्ट होती, कारण त्यांचं वय लक्षात घेता. पण त्या शिबिरातून तुला काय मिळालं? आणि त्यानंतर मला वाटतं एक नाटकही तू केलंयस. मी त्यांचं, म्हणजे त्यांनी हमीदाबाईची कोठी हे नाटक दिग्दर्शन आधी केलं होतं आणि मी चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केलेल्या हमीदाबाईची कोठीमध्ये काम केलं होतं. पण त्या नाटकावर आणि त्यांनी केलेल्या कुठल्याही नाटकावरती त्यांच्या दिग्दर्शनाचा छाप होता असं मी म्हणेन. त्यामुळे आणि त्यांचं वर्कशॉप पण आम्ही जेव्हा केलं तेव्हा हर काइंड ऑफ थिएटर, हर स्टाईल ऑफ थिएटर हे समजून घेणं तेव्हा महत्त्वाचं होतं. त्या वर्कशॉपमध्ये आम्ही बरीच मंडळी होतो खरं तर. आणि नशिबाने तो एक वर्कशॉप NCPA आणि नंतर रवींद्र नाट्य मंदिरमध्ये झाला, जिथे विजयाबाई एवढ्या मोठ्या दिग्दर्शिका आहेत हे आम्हाला, म्हणजे त्या का आहेत आणि त्यांचं काय टेक्निक आहे, त्यांचा काय अभ्यास आहे, आम्हाला जवळून बघता आलं. आणि मला वाटतं त्याच्यानंतर दॅट वॉज द लास्ट टाइम वी हॅड दिस काइंड ऑफ अन इंटरॅक्शन विथ हर. त्यामुळे एक अतिशय मोठी दिग्दर्शिका आणि त्यांनी स्वतः थिएटरमध्ये, नाटकामध्ये पण अनेक मोठे रोल्स केले आणि अजरामर भूमिका केल्या. धन्यवाद मनवा या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय. मराठी नाट्यसृष्टीवर, मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरवणारी अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी. विजया मेहता यांनी मराठी नाट्यसृष्टीत अतिशय मोठं काम करून ठेवलेले. अतिशय तरुण वयात त्यांना दिग्दर्शिका म्हणून जबाबदारी त्यांच्यावर आली. किंबहुना विजय तेंडुलकरांनी त्यांना त्या जबाबदारीसाठी निवडलं आणि तेव्हापासूनच त्यांना या मराठी नाट्यसृष्टीत बाई या टोपण नावानं ओळखलं जायचं, साथ घातली जायची. आणि त्या बाई किंबहुना मराठी नाट्यसृष्टीतल्या आजच्या अनेक अभिनेत्यांच्या, अभिनेत्रींच्या गुरुस्थानी असलेल्या त्या आईच मानायला हव्यात. त्या आज या त्यांच्यासोबत नाही आहेत. हे दुःख मराठी नाट्यसृष्टीतल्या अभिनेत्यांना, अभिनेत्रींना, विविध रंगकर्मींना पचवणं अतिशय कठीण आहे. विजया मेहता यांचं आज वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. ABP माझालाही माझा कट्टा असेल किंवा माझा सन्मान या ABP माझाच्या खास उपक्रमाच्या निमित्तानं त्यांचा सहवास लाभला होता. माझा कट्ट्यावर त्यांनी मराठी नाट्यसृष्टीतल्या अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या होत्या. माझा सन्मान ABP माझाच्या वतीनं विविध क्षेत्रातल्या थोरा मोठ्यांचं ऋण व्यक्त करताना देण्यात येतो आणि हा सन्मान देखील त्यांना देण्यात आला होता.
मराठी नाट्यसृष्टीतलं एक मोठं नाव विजया मेहता. त्यांनी घडवलेली किंबहुना घडवलेल्या अनेक पिढ्या आपण मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीने पाहिल्या. आपल्यासोबत निर्माते अजित भुरे आहेत. अजितजी, एक मराठी नाट्यसृष्टीच्या दृष्टीनं अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. विजया मेहता यांचं निधन झालंय. आपल्यालाही त्यांचा खूप मोठा सहवास लाभलाय. किंबहुना आपण स्वतः रवींद्र नाट्य मंदिरात त्यांचं एक शिबिर देखील आयोजित केलं होतं नवीन कलाकारांसाठी. काय तुमचा आणि त्यांचा स्नेह होता आजवरच्या काळात आणि मराठी नाट्यसृष्टीतलं त्यांच्या योगदानाविषयी काय सांगाल? माझा आणि त्यांचा खरं म्हणजे त्यांच्या नाटकात मी कधी काम केलं नाही, करू शकलो नाही. परंतु विजयाबाई आणि आपण नावाचा त्यांचा जो कार्यक्रम होता त्याच्यात मी त्यांची मुलाखत घेत असेल आणि त्यावेळेला मला खूप जाणवलं असं की प्रत्येक बाबतीमध्ये ज्याला शिस्त म्हणतात ना, इव्हन मुलाखतीच्या बाबतीत सुद्धा, की उद्या सकाळी मुलाखत जर असेल तर आज त्याची रिहर्सल होत असेल, कुठले प्रश्न आणि त्याची उत्तरं कशी दिली जातील याच्या बाबतीतही त्यांच्या रिहर्सल होत असत. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जो होता त्याला आपण म्हणतो की एक थिअरी प्रत्येक जण सांभाळत असतो, पण त्याचा प्रॅक्टिसमध्ये उपयोग करणं, प्रत्यक्षात उपयोग करणं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विजयाबाई होतं. कारण म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एक चालतं बोलतं विद्यापीठच होतं ते आणि फार मोठी आमची सगळ्यांची हानी झालेली आहे. कारण म्हणजे थिएटर कसं करावं, कशा पद्धतीने अप्रोच असावा आपला थिएटरकडे बघण्याचा, निरनिराळ्या प्रकारची रंगभूमी, भारतीय किंवा परदेशातली रंगभूमी या संदर्भातला एक गाढा अभ्यास असलेल्या बाई होत्या आणि फारच मोठं नुकसान झालंय सगळ्यांचंच. अजित, आपण एबीपी माझाशी संवाद साधलात, बाईंबद्दल सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. आणि आता आपल्यासोबत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आहेत. राजीव, मराठी नाट्यसृष्टी याच्यासाठी तर विजया मेहतांचं योगदान खूप